एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे। जिल्ह्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेलाय। उष्माघातामुळे हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येतेय। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। परभणी स्थायी समिती सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झालाय। स्थायी समिती सभापती पदासाठी ठाकरे सेनेचा एकच अर्ज दाखल झालेला आहे। बिनविरोध निवड होणार असल्याचं जवळपास आता निश्चित झालंय। तर 24 एप्रिलला निवडणूक जाहीर होणार आहे। तर 24 एप्रिलला निवड जाहीर होणार असल्याची माहिती आता समोर येतेय। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। भिवंडीत बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाखालील झाडं वाळून गेली आहेत। उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये आता नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत। त्या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। बातमी आहे बीडमधून। बीड तालुक्यातील ढेकण मोहामध्ये धक्कादायक घटना घडली आहे। कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या तणावामुळे हे टोकाचं पाऊल त्या शेतकऱ्यांनी उचललंय। बीड तालुक्यातील ढेकण मोहा येथे एका शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। बळीराम जनार्दन देवकते असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे। बळीराम देवकते यांनी आज दुपारी 12:30च्या सुमारास आपल्या शेतात गळपास घेऊन आत्महत्या केली आहे। शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाच्या तणावामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। एक महत्त्वाची बातमी पाहूया। चारचाकीने 2 मोटरसायकलला उडवलाय। तिघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झालेत। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील ही घटना आहे। चारचाकीने 2 मोटरसायकल पहिल्यांदा धडकले। तिघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी आहेत। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।